नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का। वडार समाजाने केला नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातत्याने जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे। गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असलेल्या कोरेगावातील वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष करून युवकांनी नामदार महेश शिंदे गटात शुक्रवारी दुपारी 4 वाजता प्रवेश केला। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वडार समाजाने पक्षप्रवेश करत नामदार महेश शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा श्री गणेशाच केला आहे। कोरेगावचे माजी नगरसेवक दीपक फडतरे यांच्या नेतृत्वाखाली वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटात प्रवेश केला। नामदार महेश शिंदे यांनी सर्वांचे भगवी शाल देऊन स्वागत केले। यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, भारत फडतरे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। नामदार महेश शिंदे पुढे म्हणाले की वडार समाजाला मोठा इतिहास आहे। हा समाज व्यवस्थेमधील महत्त्वपूर्ण घटक असून देखील आज हालाकीचे जीवन जगत आहे। वडार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढणार आहे, अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली। संपूर्ण जगाचे महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल असे स्पष्ट करत नामदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार वडार समाजाच्या पाठीशी कायम उभे आहे, अशी ग्वाही दिली। गेले 70 वर्षांपासून हा समाज विविध समस्यांचा सामना करतोय। त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणे आमचे कर्तव्य आहे। वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, असे स्पष्ट करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द त्यांनी दिला। वडार समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे, त्यामार्फत सरकारचे निर्णय या समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत। मागील अनेक वर्षांपासून वडार समाज आपल्या न्याय आणि हक्कांसाठी वारंवार शासन दरबारी मागण्या मांडत आहे। वडार समाजाला जातीच्या दाखल्यासाठी पुराव्याच्या जाचक अटी सरकारच्या पातळीवर रद्द करून प्रक्रिया सुलभ केली जाईल, असेही नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले। राजाभाऊ बर्गे यांनी सर्वांचे स्वागत करत असताना नामदार महेश शिंदे हे वडार समाजाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला। जयवंत पवार यांनी वडार समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली। आजवर या समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला, असा आरोप त्यांनी केला। यावेळी युवक कार्यकर्ते रोहन फडतरे, कृष्णात फडतरे, सुनील फडतरे, हनुमंत पवार, तुषार पवार, सूरज मारुती फडतरे, सोमनाथ जाधव, सूरज फडतरे, संदीप माने, अमोल पवार, अंकुश माने, सूरज फुलारे, रोहिदास फडतरे, आकाश फडतरे, अधिक फडतरे, अक्षय फडतरे, विशाल फडतरे, नितीन शिंदे, लोहेश पवार, बबलू माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी नामदार महेश शिंदे गटात प्रवेश केला। ऐतिहासिक शाहू नगरीतील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन यशस्वी करणार जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड। कोरेगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 3 ऑक्टोबर रोजी होणारा पक्षाचा वर्धापन दिन आणि पक्षाचे अधिवेशन ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये यशस्वी करणार आहे। कोरेगाव तालुक्यातील 100हून अधिक गाड्यांचे नियोजन झाले असून जास्तीत जास्त कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केला। कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी दुपारी 4 वाजता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आणि समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यामध्ये सातारा येथील अधिवेशन यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र संघटक सुरेश येवले मिस्त्री, तालुकाध्यक्ष दादासाहेब माने यांच्यासह वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड यावेळी उपस्थित होते। अशोकराव गायकवाड यांनी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली असल्याचे सांगितले। त्याचबरोबर पक्षाला अधिकृत चिन्ह मिळाले असून केंद्र आणि राज्यातील माहितीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विस्तारासाठी सज्ज झालो असल्याचे सांगितले।
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढवले जाणार असून समाजातील वंचित आणि शेवटच्या घटकाला सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले। सुरेश येवले मिस्त्री यांनी कोरेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते सातारच्या अधिवेशनात सहभागी होतील असा शब्द दिला। त्यासाठी आम्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ, प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर जाऊन अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली। सातारा येथील अधिवेशनाच्या बाबतीत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके, संदीप आवाडे, सचिन गायकवाड, अनुराग सवणे, संतोष जाधव, विश्वास गायकवाड, गणेश चव्हाण, वसंतराव वाघमारे, सुदाम शेडगे, उल्हास फणसे, अरुण माने, रोहित सोनवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। उद्याच्या 3 तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोक येणार आहेत आणि म्हणून उद्याचा वर्धापन दिन सक्सेस व्हावा आणि सातारा जिल्ह्यावर मिळालेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आज आपण या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। अधिवेशन हे पक्षाच्या अस्तित्वाचं अधिवेशन आहे। उद्याचं अधिवेशन हे आमच्या स्वाभिमानाचं आहे आणि उद्याचं अधिवेशन हे आम्हाला मिळालेल्या चिन्हाला सुरक्षित करण्यासाठी आहे आणि म्हणून उद्याचं अधिवेशन हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ते अधिवेशन उद्या 3 तारखेला करण्यासाठीचं नियोजन पूर्ण झालेलं आहे। मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आज नंतर उद्याचा माझा शेवटचा दिवस आहे। उद्या फलटणपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते आपल्यामध्ये कामाला लागतील। माझा विश्वास आहे की जिल्ह्यातून किमान 10,000 कार्यकर्ते या अधिवेशनाला तालीम संघावर एकत्र येतील आणि महाराष्ट्रातनं मग किती येतील माहीत नाही, पण आमचं टोटल त्या अधिवेशनाचा आकडा 30,000 पास करण्याचा आमचा मानस आहे। भोसगावी प्रकरणामुळे कोरेगाव शहरातील सकल नाभिक समाज आक्रमक दुकाने बंद ठेवून आंदोलन, प्रशासनाला निवेदन सादर। पाटण तालुक्यातील भोसगाव या गावात हिंदू नाभिक समाजाच्या अल्पवयीन भगिनीवर एका नराधमाने शारीरिक छळ करत तिचे लैंगिक शोषण केले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ कोरेगाव येथे शुक्रवारी नाभिक समाजाने बंद पाळत सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले। सकल नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते। भारतीय रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाला पाठिंबा दिला। महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना याविषयी निवेदन देण्यात आले। या निवेदनात नाभिक समाजातल्या युवतीवर अत्याचार करण्याच्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पीडित मुलीला व त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, आरोपीच्या कुटुंबियांनी वारंवार धमकावल्याने त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। वसुली अधिकाऱ्याने खासगी फायनान्स कंपनीलाच घातला 5.5 लाख रुपयांचा गंडा, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगाव येथे कार्यरत असलेल्या सॅटिन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड या कंपनीच्या 121 खातेदारांकडून नियमित कर्ज वसुली करून त्याची रक्कम 5,39,579 रुपये कंपनीकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी वसुली अधिकाऱ्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री 11:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली आहे। सॅटिन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीमध्ये विश्वजित विजय गायकवाड, मूळ राहणार यशवंतनगर, डांगे कॉलनी, वाई हा वसुली अधिकारी म्हणून काम करत होता। दिनांक 1 जून 2023 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीमध्ये गायकवाड याने कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी, सायगाव, खनेरखेड, आसरे, रहमतपूर, कोरेगाव, शिवथर व सातारा येथे 121 खातेदारांकडून नियमित कर्ज वसुली केली। मात्र या कर्ज वसुलीची रक्कम 5,41,579 रुपये कंपनीकडे जमा केली नाही। त्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी कंपनीच्या वतीने योगेश भानुदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत।